काय आलंय ते काही लोकांना आता त्यांनी स्पोर्क्स पर्सन्स केलेले आहेत 2-3 दिवसापासून. आता हे नवीन नवीन लोक काही तयार होतात आणि त्यांना काल ते कविता बोलले तेही ऐका, परवाच्या दिवशी सरकारमध्ये असून पण देखील आमदारांची कामं होत नाही, प्रशासन दाद देत नाही, या भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहेत. मला वाटते ते नजरअंदाज न करण्यासारखे आहेत. तर असे काही लोक जे येत असतात बोलत असतात तर फार त्यांना किंमत देण्याची गरज नाही आहे. उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातला आनंदाचा दिवस, थोडक्यात दिवाळी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला आज उत्कंठा लागली आहे. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या राजकीय आयुष्यात कधीच उद्धवसाहेबांना, राजसाहेबांना एका मंचावरती पाहिलेलं नाही आहे. आणि माझ्या आयुष्यातील हा पहिलाच क्षण आहे जो मला सुद्धा माझ्या डोळ्यांनी टिपायचा आहे की ज्यावेळेस उद्धवसाहेब आणि राजसाहेब दोन्ही एकाच स्टेजवरती एकत्र असतील. आणि तो क्षण पाहण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक, मनसैनिक आतुरलेले आहेत. 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू आज एका व्यासपीठावर येणार आहेत आणि त्याचं कारण आहे मराठीचा मुद्दा. अर्थात मराठीच्या मुद्द्यावरून ज्या शिवसेनेची आणि अर्थात मनसेची देखील स्थापना झाली, तोच मुद्दा घेऊन दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. आपण वरळीमध्ये हे दृश्य बघू शकता. आवाज मराठीचा अशाची टॅगलाईन दिली आणि या ठिकाणी मनसैनिक आणि शिवसैनिक, ठाकरेंचे शिवसेनेचे सैनिक सगळे एकत्र येत आहेत. आपल्यासोबत काही युवा पदाधिकारी मनसेचे आहेत तर शिवसेनेचे देखील काही नेते आहेत. विजय भाऊ, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, 20 वर्षानंतर दोन भाऊ, अर्थात अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की हे दोन भाऊ कधीतरी एकत्र यावे, आज मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येत आहेत. काय भावना आहे? महाराष्ट्रातील सर्व मराठी लोक हे या क्षणाची वाट बघत होते आणि तो क्षण आज आलाय. आणि काही वेळात तुम्हाला ते कळेल की मराठी आवाज, बुलंद आवाज, या दोन ठाकरे बँड हे आपल्याला नक्कीच मराठ्यांबद्दल आवाज उठवतील. तरुण आहेत इथे, म्हणजे 25शीतले सगळे तरुण आहेत, हे आज या ठिकाणी आलेले आहेत. काय त्यांना वाटतंय? आज तुम्ही दोन ठाकरेंना त्यांचं भाषण ऐकायला आलात, काय तुझी भावना आहे? तू तरुण आहे. खूप उत्सुकता आहे आणि या क्षणाची आम्ही खूप वाट बघितली आहे आणि तो आज क्षण इकडे होणार आहे, त्यासाठी आम्ही खूप आनंद झालाय. कसं नडायचं, आता नडायची वेळ आली असं त्यांनी सांगितलंय. पण विरोधक म्हणतायत की ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे. विरोधकांना काय, विरोधकांचं कामच आहे ते विरोध करणं. पहिली गोष्ट आहे की अनेकांना असं वाटत होतं की मराठी माणसाला कोण वाली नाही, अवघ्या देशाला, महाराष्ट्राला वाटत होतं. पण आज ठाकरे बंधूंनी एकत्रित येऊन ते सिद्ध केलेलं आहे की मराठी माणसासाठी, जर मराठी माणसांनी ठरवलं तर आवाज हा, मराठीचा आवाज हा अटकेपार होऊ शकतो. युतीचा नारळ आजच्या व्यासपीठावरती फुटेल का? अशा विधान परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून एक कविता सादर करण्यात आली आणि ठाकरे ब्रँड संपुष्टात आलाय अशी टीका करण्यात. ठाकरे ब्रँड संपुष्टात आलाय नाही आलाय हे त्यांना येणाऱ्या दिवसात कळेल. ह्याची काही सांगायची गरज नाही. ब्रँड हा सांगावा लागत नाही. ब्रँड कसा जातो लोकांमध्ये ते ठाकरेंनी गेल्या कित्येक दशकांमध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलेले आहे. आणि एवढं जर आपण ठाकरे ब्रँड संपलाय असं म्हणताय, मग एवढं घाबरताय कशाला? उद्धव ठाकरे यांचे पोस्टर्स व्हायरल करण्यात आलेले आहेत. केंचो, वरळी अशा संदर्भातले आदित्यचे पोस्टर्स व्हायरल करण्यात आले आहेत. हे त्यावेळेला कोणी लावलेलं एका कार्यकर्त्याचं ते भांडवल करतायत. कारण काल जे काय ज्यांनी काल मुजरे घातलेले आहेत आणि अमित शहाना खुश करण्यासाठी ते कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. त्यांच्यावरती प्रकरण शेकते असं म्हटल्यावरती हे प्रकरण बाहेर काढायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ पण व्हायरल केला गेलेला आहे ज्याच्यामध्ये ते जय गुजरात म्हणतात. मी तर कधी बघितलेलं नाहीये आणि असं कधी बोललेलं तर मला तरी आठवत नाहीये. परंतु कालचं हे प्रकरण झाकण्याचा प्रकार आहे. काल अमित शहाना खुश करण्यासाठी ते कुठल्याही टोकाला तर जाऊ शकतात. मनसे आणि शिवसेनेची युतीचा नारळ या व्यासपीठावरती फोडत आहे. ते आता दोन नेते येतील, ते ठरवतील काय करायचं, काय बोलायचं. नेत्यांनी काय बोलावं हे काय कार्यकर्त्यांनी सांगायचं नसतं. ते आता नेते ठरवतील. पण मराठी संदर्भातली ही भूमिका आजच्या या व्यासपीठावरून दिली जाईल, एक पुढची वाटचाल देखील सांगितली जाईल. मग त्या वाटचालीमध्ये मनसे आणि शिवसेने नेते आपला जो काय संदेश आहे तो व्यासपीठावर देतील. आपण थोडा वेळ थांबा, आपल्याला कळेल. पोलिसांकडे माहिती येते की उद्धव साहेब राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत का, शिवतुर्गला जाणार आहेत का? याच्या बाबतीत मला कुठलीही माहिती नाही. चला.